नमस्कार मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण अर्थसंकल्प कसा बनला हे आपण पाहितलं। आता आपण आज हे पाहूया की या अर्थसंकल्पाला कायदेशीर मान्यता कशी मिळते, कोणत्या आधारावर मिळते हे आपण आजच्या लेक्चरमध्ये समजून घ्या। थोडा सोपा भाग आहे, थोडा इंटरेस्टिंग भाग आहे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या भागावरती प्रश्न नक्की विचारला जातो। चला पाहूया आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अर्थसंकल्पाला मिळणारी कायदेशीर मान्यता। थोडक्यात काय आहे अर्थसंकल्प काय आहे, तर थोडक्यात अर्थसंकल्प हे एक मनी बिल आहे, बरोबर आहे। मनी बिल कोणत्या कलमानुसार मांडलं जातं? आर्टिकल 110 नुसार मांडलं जातं। कुणाच्या मागणीनुसार मांडलं जातं? राष्ट्रपतींच्या मागणीनुसार मनी बिल मांडलं जातं। हा सोपा कन्सेप्ट आहे, बरोबर आहे। आता इथं बेसिक गोष्ट काय आहे, मनी बिल मांडलं गेले, हे सगळं झालंय। मग हे जे मनी बिल आहे, जो अर्थसंकल्प आहे, याला कोणत्या स्टेजेसमधनं जावं लागतं, कोणत्या टप्प्यांमधनं जावं लागतं, ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी आपण समजून घ्या। सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, अर्थसंकल्पाचं सादरीकरण करत असताना काही महत्त्वाच्या स्टेजेस आहेत, काही महत्त्वाचे टप्पे आहेत, ते आपण टप्पे एक एक करून समजून घ्या। सगळ्यात पहिला टप्पा आहे तो आहे अर्थसंकल्पाचे सादरीकरण, म्हणजे काय? प्रेझेंटेशन ऑफ बजेट। पहिला आहे प्रेझेंटेशन ऑफ बजेट। मी थोडक्यात इथं काय करतो, अगोदर 6 स्टेजेस लिहितो। सगळ्यात पहिली स्टेज आहे प्रेझेंटेशन म्हणजे सादरीकरण। दुसरी स्टेज आहे सर्वसाधारण चर्चा, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? जनरल डिस्कशन। तिसरी स्टेज आहे विभागीय समित्यामार्फत परीक्षण। चौथी स्टेज आहे अनुदानाच्या मागण्यांवर मतदान। पाचवी स्टेज आहे विनियोजन विधेयक। आणि 6वी स्टेज आहे वित्त विधेयक। या सगळ्या गोष्टी आपण सोप्या सोप्या भाषेमध्ये पाहितलेल्या आहेत। यातल्या काही 2-3 गोष्टी सांगू का? पहिला महत्त्वाचा मुद्दा विनियोजन विधेयक, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ॲप्रोप्रिएशन बिल असं म्हणतो। विनियोजन विधेयकाची संविधानिक तरतूद आहे आर्टिकल 114। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब, विनियोजन विधेयक काय करतं? विनियोजन विधेयक सरकारच्या खर्चाच्या बाजूला कायदेशीर करतं। पुढचा आहे वित्त विधेयक, ज्याला आपण फायनान्स बिल असं म्हणतो। फायनान्स बिल आर्टिकल 117च्या अंतर्गत मांडलं जातं आणि फायनान्स बिल सरकारच्या कमाईच्या बाजूला कायदेशीर करतं। ही 2 सगळ्यात महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवा। विनियोजन विधेयक सरकारच्या खर्चाच्या बाजूला कायदेशीर करतं आणि वित्त विधेयक सरकारच्या कमाईच्या बाजूला कायदेशीर करतं। या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा। इथं काय? प्रेझेंटेशन किंवा सादरीकरण, सर्वसाधारण चर्चा, विभागीय समित्यांमार्फत परीक्षण, अनुदानाच्या मागण्यांवर मतदान, विनियोजन विधेयक आर्टिकल 114, वित्त विधेयक आर्टिकल 117। ज्या दिवशी वित्त विधेयक पास होतं त्या दिवशी अर्थसंकल्प पूर्ण झाला आहे असं मानलं जातं। लक्षात ठेवा, ज्या दिवशी वित्त विधेयक पूर्ण होतं त्या दिवशी अर्थसंकल्प पूर्ण झालेला आहे असं मानलं जातं। ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे। चालेल, चला आता आपण काय करूया, एक एक मुद्दा समजून घ्या। सगळ्यात पहिला मुद्दा अर्थसंकल्पाचं सादरीकरण किंवा प्रेझेंटेशन ऑफ बजेट। प्रेझेंटेशन ऑफ बजेट हे लोकसभेचा नियम 213च्या अंतर्गत मांडलं जातं। प्रेझेंटेशनच्या बजेटच्या दिवशी काय असतं? वित्तमंत्र्यांचं भाषण असतं। तुम्ही स्वतः पहा, ज्या दिवशी वित्तमंत्री भाषण करतात त्याच्या दिवशी MPSC करणारी सगळी लोक दुसऱ्या दिवसाचे सगळे पेपर विकत घेतात। लोकसत्ता, मटा, सकाळ, दिव्य मराठी, सामना, बिमना सगळे, इव्हन काय मिळेल तो पेपर विकत घेतात। फक्त काय करतात? गठ्ठा मांडतात। आणि काही दिवसांनी जो स्मार्ट कार्यकर्ता असतो ना, हुशार असतो ना, तो काय करतो? एखाद्या कोचिंग क्लासचं मॅगझिन घेतो। ज्ञानदीपचं नका घेऊ, ज्याचं वाटेल त्याचं घ्या। मी काय कोचिंग क्लासची ॲडव्हर्टाइजमेंट करत नाही, प्रॅक्टिकलिटी तुम्हाला सांगतो। तो काय करतो? एखाद्या कोचिंग क्लासचं मॅगझिन घेतो किंवा जर इंग्लिश चांगली असेल तर UPSCच्या एखाद्या वेबसाईटवर जातो, त्या वेबसाईटवरनं बजेटमधला जिस्ट काढतो, तो जिस्ट वाचतो। किती वेळात वाचतो? हार्डली 2 तासात वाचतो, पाठ करतो। तुम्ही काय करता? 10 पेपर वाचता, त्याच्या नोट्स काढण्यात 2-3 दिवस घालवता आणि मग काय होतं? आयोग बजेटवर एकही प्रश्न विचारत नाही। त्याचे 2 तास गेलेत, तुमचे 2 दिवस गेलेत। आलं लक्षात?
ज्ञानार्थी बनायचं नाही, परीक्षार्थी बनायचं. विनाकारण मी माझ्या UPSCच्या पूर्ण करिअरमध्ये कधीही बजेटच्या दुसऱ्या दिवशी पेपर विकत घेतला नाही, कधीच नाही. हां, त्या महिन्याचा मी योजना घ्यायचो, कुरुक्षेत्र घ्यायचो, त्यात चांगली लँग्वेज असायची आणि तिथून पुढे राज्यसभा TV वरचे काही महत्त्वाचे एपिसोड्स पाहायचो, ज्यामध्ये मला काय महत्त्वाच्या गोष्टी कळायच्या. आणि सगळ्यात शेवटी त्या काळी ते मोठं करंट इव्हेंटचं UPSCचं बुकलेट यायचं बघा, ALS कोचिंग क्लासचं. तर त्या ALS कोचिंग क्लासच्या बुकलेटच्या बेसिसवरती बजेट पाठ होऊन जायचं, विषय संपला. विनाकारण अशा ठिकाणी ज्या ठिकाणी सगळी लोक जाऊन भाऊगर्दी करतायत त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने एनर्जी वाया घालवू नका. कोणता पोर्शन स्टेबल आहे, कोणत्या पोर्शनवर नक्की प्रश्न येऊ शकतात, तो पोर्शन सिलेक्ट करा, त्या पोर्शनवर चांगली तयारी करा, त्या पोर्शनचा चांगला अभ्यास करा, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. चालेल. पहा काय असतं मग त्या दिवशी वित्तमंत्र्यांचं भाषण असतं. वित्तमंत्री त्यात भाषणात काय सांगतात की या बजेटमध्ये काय मांडलेलं आहे, आम्ही टॅक्सेसचे रेट किती करत आहोत, आम्ही कोणत्या नवीन योजना आणत आहोत, यासाठी पैसे कुठून उभे केले जाणार आहेत, हे पैसे किती टप्प्यांमध्ये खर्च केले जाणार आहेत, हे पैसे खर्च करत असताना त्या ठिकाणी कुणाला किती महत्त्व दिलं जाणार आहे, या सर्वच्या सर्व गोष्टी एकदम विस्तृतपणे इन डिटेलपणे त्या वित्तमंत्र्यांच्या भाषणामध्ये मांडल्या जातात. हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे ज्याला आपण म्हणतो अर्थसंकल्पाचं सादरीकरण, वित्तमंत्र्यांचं भाषण. आता काय होतं, अगोदर 2017च्या अगोदर हे जे आपलं बजेट होतं हे फेब्रुवारीच्या शेवटच्या वर्किंग डेला मांडलं जायचं. वर्किंग डे कोणताही असो, मग तो 28 असो किंवा 27 फेब्रुवारी असो, हमेशा लक्षात ठेवा 2017पर्यंत आपला जो अर्थसंकल्प आहे हा फेब्रुवारी महिन्याच्या लास्ट वर्किंग डेला मांडला जायचा. मात्र 1 फेब्रुवारी 2017पासून आपण हा चेंज केला. 2017पासून हा अर्थसंकल्प आपण 1 फेब्रुवारीला मांडण्यासाठी सुरू केला, 1 फेब्रुवारीला. आणि कालच्या लेक्चरमध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं ते लक्षात ठेवा, आपला हा जो अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पाचं वित्तीय वर्ष किंवा फायनान्शियल इयर कोणतं आहे, फायनान्शियल इयर आहे 1 एप्रिल ते 31 मार्च. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अर्थसंकल्प मांडण्याच्या अगोदर भारत सरकारची आर्थिक पाहणी मांडली जाते. आर्थिक पाहणी ज्याला आपण काय म्हणतो, इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया. आणखीन खूप सगळ्या लोकांना इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया विनाकारण वाचायची सवय आहे. विनाकारण इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडियामध्ये वेळ वाया घालवू नका. आणि खास करून आपलं लेक्चर पाहणारी नोकरी करणारी लोक किंवा घर सांभाळणाऱ्या सर्व महिला वर्ग, तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की इकॉनॉमिक सर्वे न वाचता सुद्धा तुम्ही पास होऊ शकता. सुरुवातीला काय करा, एक चांगली पोस्ट मिळवा, सेटल व्हा आणि त्यानंतर मग तुम्ही जी नोकरी करता त्या नोकरीवर थोडंसं ब्रेक घेऊन मग तुम्ही फुल फ्लेज तयारी करा ना. तुमचं सुरुवातीलाच काय असतं, डोक्यात लाल दिवा असतो, लाल दिवे गेले, कोणत्याही गाडीला आता लाल दिवे नाहीत, हे लक्षात ठेवा. इकॉनॉमिक सर्वेच्या नोट्स मिळतात, खूप चांगल्या नोट्स मिळतात. मी स्वतः इकॉनॉमिक सर्वेचं ऑनलाईन लेक्चर घेणार आहे या वर्षीपासून. विनाकारण तो बल्की मोठा इकॉनॉमिक सर्वे ना महाराष्ट्राचा ना भारताचा वाचण्याच्या भानगडीत पडू नका. तो पूर्णतः फॅक्च्युअल डॉक्युमेंट असतं जे फक्त तुम्हाला सोप्या भाषेमध्ये अंडरस्टँड करायचं असतं. चालेल. तर लक्षात ठेवा, अर्थसंकल्पाचं सादरीकरण, लोकसभेचा नियम 213, वित्तमंत्र्यांचं भाषण असतं, फेब्रुवारीचा 1 फेब्रुवारीला मांडलं जातं. अर्थसंकल्पाच्या अगोदर भारत सरकारची आर्थिक पाहणी, इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया मांडला जातो. चालेल.